मागील 10 वर्षे फक्त चर्चेत असलेल्या लँड टायटलिंग ऍक्टचे विधेयक डिसेंबर महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात सादर केले जाणार आहे। राज्यभरातील मालमत्तेचा हक्क निश्चित करण्यासाठी आणि जमिनीच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी हा कायदा आणला जाणार आहे। यामुळे जमिनीची मालकी हक्क अधिकृत आणि सुरक्षित होऊन जमीन गैरव्यवहारांना आळा बसणार आहे। प्रगत देशात शासनाच्या जागेची मालकी कोणाकडे आहे हे सांगते। त्याच धर्तीवर आता राज्य सरकार जमिनीचा मालक कोण आहे सांगणार आहे। यामध्ये मालकी हक्काला बाधा येणार नाही। या विधेयकामुळे मालमत्तेचं संरक्षण होणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे। जमिनीची अचूक नोंदणी करणे, मालमत्तेची बेकायदेशीरपणे होणारी विक्री रोखणे आणि मूळ मालकी हक्क आश्वासित करण्यासाठी महाराष्ट्र लँड टायटलिंग विधेयक तयार करण्यात 2014 पासून सुरुवात झाली आहे। त्यानुसार भूमी अभिलेख विभागाने हे विधेयक तयार करून राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवले होते। त्यावर महसूल विधी आणि न्याय विभागाने काही त्रुटी काढून दुरुस्त्या सुचवल्या होत्या। त्यानुसार भूमी अभिलेख विभागाने विधेयकात वेळोवेळी दुरुस्त्या करून पाठवल्यानंतर राज्य सरकारच्या पातळीवर ते अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू होती। मध्यंतरी हे विधेयक बारगळले होते। आता पुन्हा या विधेयकाला गती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। त्यानुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातील पुढील हिवाळी अधिवेशनात हे विधेयक सादर करण्यात येणार असल्याचं सांगितले आहे।